गोलंदाजी होताना भूपेश नायात त्या गोलंदाजाकडून. आदिवासी प्रीमियर लीग सीझन 5 5व्या सीझन मध्ये मॅन ऑफ दी सिरीज विजेता खेळाडू आपण पाहिला होता 2023 ह्या वर्षामध्ये. जरूर जबरदस्त क्वालिटीचं क्रिकेट ह्याच भूपेश नायातनं तालुका स्पर्धेमध्ये दाखवलं होतं आणि तोच भूपेश नायात आज आपल्या घरेलू टीमसाठी चांगली कामगिरी करताना पहिल्या 2 चेंडूवरती पहिला शिकार बालापूर संघाचा 0वरती बाद झालाय. सलामी फलंदाज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना टीम बालापूरचा हा खेळाडू मात्र निवृत्ती ऑन क्रीज वरती आलाय. पुन्हा एकदा भूपेश तिसरा चेंडू घेऊन गेल ओव्हर द विकेटचा मारा. ह्या वेळेस लेंथ खराब, बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू, मिड विकेट सीमारेषा पार, फुलटॉस चेंडू होता, फुलर लेनचा चेंडू कुछ अलग करने की कोशिश आणि ह्या वेळेस मात्र हा चौकार आलाय. स्कोरबोर्डची संख्या जर पाहिली ना तर 4 न सुरू होताना तिसऱ्या चेंडूवरती चौकार आपण बघतोय. आडव्या बॅटनं गुड टायमिंग, सुरेख फटका, जरूर एक चांगला स्ट्रोक आपण पाहिलाय. षटकातील पुढचा चेंडू गोलंदाज ओव्हर द विकेटनं मारा करेल. बॅटची एज, ह्या वेळेस विकेट, दुसरा गडी बाद केलाय भूपेशनं. जबरदस्त गोलंदाजी होताना भूपेश नायात क्लब क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी होताना. चला नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. 2 विकेट, स्कोरबोर्ड 4 या आकड्यावरती 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. यानंतर होणारा सामना उघाणीपाडा विरुद्ध गावितपाडा. ह्या दोन्ही संघांना विनंती आहे आपले कर्णधार पाठवायचे आहे टॉससाठी. उघाणीपाडा विरुद्ध गावितपाडा नेक्स्ट सामना, पुढील सामना आपण बघतोय. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ मात्र क्वालिफाईंग राऊंड मध्ये प्रवेश करेल. कालच्या दिवसातून आपण पाहिलं होतं उगवता सितारा सूरज कनोजाचा संघ कालच्या दिवसामध्ये रोमहर्षक सामन्यामध्ये जिंकलाय. क्वालिफाय सुपर 4 साठी फुलटॉस चेंडू घ्यावेळेस हलक्या हाताने ड्राईव्ह केलं, 2 फिल्डर समोर आहेत. यावेळेस मात्र चेंडू क्विट होईल, एकच धाव घ्या चेंडूवरती गेल. चांगली गोलंदाजी भूपेश कडून होताना शेवटचा चेंडू शेष आहे. 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात ह्या षटकामध्ये. गुड बॉलिंग, अंतिम चेंडू आहे. बॅटिंग पॉवर प्ले मात्र बांधनच्या संघाच्या बाजूने जाताना बॅटची एज लागते. यावेळेस मात्र जितूला बीट केलंय चेंडूना, चेंडू रोखला जाईल का? ओ गुड फील्ड, महेश त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना गुड फिल्डिंग, चेंडू रोखलाय. अखेरकार शेवटच्या क्षणाला पहिलं षटक पूर्ण होताना पहिल्या ओव्हर मध्ये स्कोर कार्ड जर पाहिला 2 धावा आल्यात ना, 3 आहेत का पंचक, 2 धावा टोटल. स्कोरबोर्ड 7, पहिलं षटक पूर्ण झालंय, 7 धावा. गावितपाडा टीम कॅप्टन्स प्लीज या टॉससाठी. गावितपाडा संघाचा कॅप्टन्स आलाय. मी सुदामजी खरपणे आपणास विनंती करतोय की आपण नाणेफेक करायची आहे पुढील सामन्याची. 2 चांगले संघ, खरं तर एकाच एरियातले दोन्ही संघ आहेत. दुसरे षटक घेऊन येताना गोलंदाज रुपेश, यंग बॉलर, राऊंड द विकेट नॉक. हो, पहिला चेंडू डॉट काढलाय. उगवणीपाडा संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन बॅट फर्स्ट आहे का? यस, बॅट फर्स्ट. उगवणीपाडा संघाचं डिसिजन आपण बघतोय. पहिला चेंडू जरूर इकडे डॉट, चांगली गोलंदाजी, डावखुरा गोलंदाज. हो, दुसरा चेंडू देखील डॉट, सुरेख गोलंदाजी, यंग गोलंदाज. वो कहते हैं ना कि चेहरा देखकर अनुमान लगाना थोड़ा सा मुश्किल है. बड़ा ये मासूम सा चेहरा, भोला चेहरा, लेकिन शानदार बॉलिंग कर रहे हैं. जबरदस्त गोलंदाजी, गोलंदाज सज्ज, इनसाइड आउट, सुरेख फटका घ्या. यावेळेस मात्र 2 फिल्डर चेंडूचा पाठलाग करताना चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. प्रदीप त्या ठिकाणी आहे. चेंडू फील्ड करताना यावेळेस ह्या चेंडूवरती येतील 2 धावा. पुन्हा एकदा 3 धावा आहेत. स्कोरबोर्ड 10 या आकड्यावर प्रवेश करेल. दुसऱ्या षटकातले चेंडू देखील टाकून झालेत आतापर्यंत 3. चांगली गोलंदाजी होताना आपण बघतोय. डावखुरा गोलंदाज, नियंत्रित गोलंदाजी. षटकातील पुढचा चेंडू हवीत यावेळेस बीट केलंय. गुड बॉल, जबरदस्त चेंडू आउट ऑफ द स्टंपचा.
खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र सरळ चेंडू विकेट किपरकडे. ह्या षटकातले 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 2 चेंडू शेवटचे शेष आहेत. दुसऱ्या षटकातले चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं ह्या षटकामध्ये आपण बघतोय. पुढचा चेंडू एच स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण. हो 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 हो, जबरदस्त गोलंदाजी बांधनकर घ्या संघाकडून. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातला शेष आहे. 10 की धावसंख्या आपण बघतोय स्कोर बोर्ड वरती. व्हॉट अ बॉलिंग यार, एक्सलेंट गोलंदाजी. गुड बॉल, पुन्हा एकदा डॉट काढलाय चेंडू. षटक पूर्ण. अखेरकार दुसऱ्या षटकात फक्त दिल्या 2 धावा, 3 धावा फक्त. व्हॉट अ बॉलिंग. फक्त 10 स्कोर बोर्ड आहे. पहिल्या ओव्हरला 7 धावा आणि दुसऱ्या ओव्हरला आपण बघतोय 3 धावसंख्या. गोलंदाज पुन्हा एकदा अंतिम चेंडू घेऊन घेताना. अंतिम षटक, माफ करा, अंतिम षटकाचा पहिला चेंडू. ओ हो, हो, हो. पहिल्या चेंडूवर षटकार. ओ माय गॉड, व्हॉट अ शॉट. लाजवाब टायमिंग, सुरेख फटका. टीम बालापूर कमबॅक करताना पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. स्कोर बोर्ड जर पहिला 16 आकड्यावर प्रवेश करेल. चांगली सुरुवात या षटकाची आपण बघतोय. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका, एक चांगला प्रहार. 6 धावा घेऊन आल्यात पहिल्या चेंडूवरती. गोलंदाज सज्ज. फुलटॉस. यावेळेस देखील चेंडू चाललाय स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. 2 चेंडू 10 धावा. इज द बिग कमबॅक बाय टीम बालापूर. क्या बात है. वापसी होताना बालापूर संघाकडून आपण बघतोय स्कोर कार्ड 20 च्या आकड्यावरती. अजूनही विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. बांधन संघाच्या कर्णधारावर प्रेशर आलाय, दबाव आलाय असं म्हणायला हरकत नाही. कारण सुरुवात जबरदस्त आपण पाहिली होती, परंतु काही जबरदस्त परिवर्तन बालापूर संघाकडून होताना. हीच तर खरी ताकद आहे या टेनिस बॉल क्रिकेटची. गोलंदाज सज्ज. ओव्हर द विकेटनं हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. समोर फिल्डर आहे, ड्राईव्ह केलाय. यावेळेस दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नॉट आउटचा इशारा पंच अतुल भाबर यांच्याकडून. 2 धावा. पुन्हा एकदा ह्या चेंडूवरती स्कोर कार्ड 22 च्या आकड्यावरती प्रवेश करताना 3 चेंडू टाकून झाले. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. ओ हो हो हो, सामना आता मात्र रंगतदार परिस्थितीमध्ये आपण बघतोय. प्रथम बॅटिंग करणारा बालापूरचा संघ. ओव्हर द विकेट. सरळ बॅटनं ड्राईव्ह केलाय, फटका पुन्हा एकदा जबरदस्त. इनटू द गॅप, लॉंग ऑफ, सीमा रेषा पार. 4 धाबी जडी चौकार आलाय. व्हॉट अ बॅटिंग. ओ माय गॉड, काही जबरदस्त परिवर्तन घडवलंय मैदानात तर टीम बालापूर. स्कोर कार्ड जर पहिला 26 च्या आकड्यावरती 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. क्या बात है. इसीलिए कहते हैं ना कि तारीख उन्हीं की होती है जो तारीख के काबिल प्रदर्शन करते हैं. ओ हो, षटकार. लॉंग ऑन, सीमा रेषा पार. 6 धावा ह्या चेंडूवरती. बिग हिट. ओ माय गॉड. स्कोर कार्ड आपण बघतोय ना 32 च्या आकड्यावरती. पहिल्या 2 ओव्हरला धावसंख्या आपण पाहिली होती 10 आणि 22 धावा 5 चेंडूवरती वसूल केल्यात. 1 चेंडू अजूनही शेष आहे. हे आहे मित्रांनो क्रिकेट आणि हे आहे स्पर्धा. भारत चषक 2026 च्या ह्या स्पर्धेतलं हे खेळ आणि क्रिकेट. जबरदस्त प्रदर्शन. गोलंदाज बॅटची एज. गुड टेकन मिस्टर जितू. नो मिस्टेक. व्हॉट अ फिल्डिंग. अंतिम चेंडूवरती झेल. अखेरकार झेल तर आलाय, परंतु स्कोर बोर्ड 32 च्या आकड्यावरती आहे. 33 धावांचं एक मोठं टार्गेट समोर मात्र आहे.
चला क्षेत्ररक्षण लावायचं आहे. काय आजच्या दिवसातलं क्रिकेट कमालीचं आपण पाहिलंय. प्रथम वर्ष आहे ह्या स्पर्धेचं. ह्या स्पर्धेचे सर्वे सर्वा आदरणीय सुदामजी खरपडे यांच्या नेतृत्वाखाली ह्या स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय. त्यांचा लाडका सुपुत्र पार्थ सुदाम खरपडे यांच्या नावानं ह्या स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय. ही स्पर्धा पहिल्याच वर्षामध्ये मोठं नाव करताना आपण बघतोय. पहिलं सीझन आहे, पहिलं पर्व, दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामध्ये देखील कमालीचं क्रिकेट. सेकंड राऊंडचा दुसरा सामना आपण बघतोय. चला मित्रांनो, घाई करायची आहे. सलामी फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करा. 33 धाबींची गरज आहे. 11 धाबा प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट आहे. जरुरी रन औसत आपण बघतोय. पाहूया शेवटच्या ओव्हरला 22 धावा बालापूर संघानं वसूल केल्यात. तो एका बाजूने नकुल विचार केला ना तर टेनिस बॉल क्रिकेट विक्रमगड तालुका क्रिकेटचा क्लास बॅटर भूपेश नायक मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना वो कहते हैं ना, फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज द परमानेंट. एक गजब खिलाड़ी है, गजब बैटिंग करते हैं. लेकिन दूसरी तरफ जरूर नकुल ये भी चर्चा करनी होगी कि ये बालापुर की यंग टीम किसी भी टीम को हराने का दम रखती है. बहुत अच्छी बॉलिंग साइड है इनके पास. जरूर गोलंदाजी मार्क वरती पहिला गोलंदाज निवृत्ती. बालापूरचा हा संघ आहे, यंग ब्रिगेड, यंग संघ आहे. परंतु आतापर्यंत ह्या संघाने ह्या स्पर्धेमध्ये प्रभावशाली क्रिकेट दाखवलंय, प्रभावित केलंय. जरूर कमालीचं प्रदर्शन आहे. पहिलं षटक समोर आहे भूपेश नायक. 33 धाबींची गरज आहे. त्या 33 धाबा चेस होतील का? घ्या 3 ओव्हरमध्ये 18 चेंडूंमध्ये गोलंदाज सज्ज राऊंड द विकेट न. गुड बॉल. ओ हो हो, कव्वालीचा पहिला चेंडू, फुल ऑर्लेनचा चेंडू. भूपेश नायक हलक्या हातानं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लेट कट खेळण्याचा प्रयत्न, बीट केलाय पहिल्या चेंडूवरती. 17 चेंडू 33 धाबींची गरज आहे आणि त्या धावा बांधन संघ पूर्ण करेल का? कारण बांधन संघ देखील नकुल विचार केला तर आजच्या दिवसातला एक दावेदार संघ आहे. गोलंदाज सज्ज. ओ हो हो, दुसरा चेंडू, दूसरा चेंडूवरती बीट. ओ माय गॉड, जिस बात पर हम चर्चा ही कर रहे थे ना कि इस टीम के पास बॉलिंग अटैक बेहतरीन है और किसी भी टीम को हराने का ये टीम दम रखती है. ओ माय गॉड, 2 चांगले चेंडू टाकलेत. येथे मात्र बीट केलंय भूपेशला. भूपेश मात्र काही प्रदर्शन पुढे कसं होईल ना राऊंड द विकेटनं. तिसरा चेंडू षटकातला. बॉटम हँड्स ऑफ यू, कमालीचा फटका. इज द विराट कोहली स्टाइलिश षटकार. 6 धावा, लाजवाब फटका. ह्यावेळेस मात्र कमालीचा फटका आपण बघतोय. 6 धाबीसाठी ही ताकद आहे भूपेश नायकची. इसीलिए कहते हैं ना, फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज द परमानेंट. ये खिलाड़ी परमानेंट है. निश्चित रूप से एक बात कहनी होगी, अगर ये खड़े रहे तो बिल्कुल बालापुर टीम के लिए खतरा बन सकते हैं. जुना चेंडू द्यायचा आहे मैदानात. चेंडू द्या, जरा घाई करायची आहे. चेंडू लगेच द्यायचा आहे मैदानात. भूपेश नायक मैदानाच्या आतमध्ये गरजताना शानदार फटका त्याच्या बॅटमधून आलाय. 6 धावा, चांगला फटका. कारण पहिली 2 चेंडू डॉट, परंतु तिसरा चेंडू लॉर फुलटॉस मिड विकेटच्या वरून. फेवरेट इलाका खास करून भूपेश नायकचा या ठिकाणी त्यांनी निवडलाय षटकार. अजूनही विचार केला ना तर येणारे 3 चेंडू ह्या षटकाचे शेष आहेत. खूप चांगले क्रिकेट. पार्थ चषक 2026 स्पर्धेतला आपण बघतोय. गोलंदाज सज्ज. गुड बॉल. हो हो हो, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 6 धावा. काही संघर्ष आहे ह्या मॅचचा. एका बाजूनं विचार केला तर बालापूर संघ जबरदस्त प्रदर्शन दाखवताना दुसऱ्या बाजूने बांधनकर संघ एक कदम भी पीछे हटने को राजी नहीं है. बढ़िया प्रदर्शन. षटकातील पुढचा चेंडू राऊंड द विकेटनं. ओ लेट कट. ओ हो 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 हो, ये है क्लास. जबरदस्त स्ट्रोक. भूपेश नायकच्या बॅटमधून चौकार. पुन्हा एकदा लेट कट, स्पीड ड्राईव्ह, सुरेख फटका. 4 धावा या चेंडूवरती. स्कोर कार्ड 10 या आकड्यावरती प्रवेश करताना ही ताकद आहे भूपेश नायकची. कारण मैदानाच्या आतमध्ये जर उभा राहिला ना नकुल तर खतरा आहे, जरूर खतरा आहे. एकच गोष्ट
बालापूर संघाला विजयाकडे घेऊन जाईल तो भूपेशचा विकेट. जर भूपेशचा विकेट आला तर मात्र बालापूर संघासाठी हलकीशी चान्सेस आहेत, कारण भूपेश जर क्रीज वरती राहिला ना तर बालापूर संघासाठी डेंजरस ठरेल. राऊंड द विकेट, इनसाइड आउट. यावेळेस क्लास दाखवताना वन बॉल्स चेंडू सीमा रेषा पार. 4 धावेसाठी चौकार आलाय. भूपेश आपला क्लास मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखवताना स्कोर कार्ड पहिल्या ओव्हरला 14 धावा, 1 षटक, 14 धावा, 19 धावांची गरज, 12 चेंडू 19 धावा. बहुत जबरदस्त सामना मैदानात. सेकंड राऊंडचा दुसरा सामना आपण बघतोय आणि या दुसऱ्या मॅच मध्ये कलात्मक क्रिकेट आपण बघतोय. आता मात्र 19 धावांची गरज आहे, परंतु नकुल विचार केला तर अजूनही बरोबरीचा सामना आहे. 12 चेंडूत 19 धावा म्हणजे धावा अजूनही आहेत, परंतु गोलंदाजी तशी होईल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. चांगल्या क्वालिटीची गोलंदाजी होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज, दुसरे षटक घेऊन येताना सेकंड ओव्हर्स. रोहित आपल्या गोलंदाजी मार्क वरती. मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज आहे. थोडीशी मित्रांनो घाई करा प्लीज, थोडीशी घाई करायची आहे, जास्त उशीर करू नका. गोलंदाज सज्ज, ओव्हर द विकेटचा मारा करेल. राईट ओव्हर द विकेट ना लेट कट विकेट. ओ हो हो हो, शॉर्ट पॉइंट रिझनला गडी बाद झालाय. नेक्स्ट बॅटर प्लीज यायचं आहे मैदानात. राजेश यावेळेस मात्र शून्यावरती बाद झालाय. जरूर पहिल्या चेंडूला समोर जात असताना लेट कटचा प्रयत्न, चांगला झेल, पहिला विकेट इथे बाद झालाय राजेशच्या रूपानं. अजून एक 11 चेंडू आणि धावा बनवायच्या. त्या 11 चेंडूंमध्ये विचार केला तर 19. प्रदीप पराड मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना क्लासिक बॅटर आहे, परंतु चांगलं प्रदर्शन करेल का बालापूर संघ? इथून जर चांगली गोलंदाजी झाली ना तर त्या संघाला की चान्सेस आहेत हा सामना जिंकण्याचे. म्हणजे अजूनही हा सामना बरोबरीचा आहे, 50-50चा आहे असं म्हणायला हरकत नाही. भूपेश नोनी स्ट्रायकर एंड वरती आहे. काय होईल हे पाहणं अतिशय गरजेचं. दुसरा चेंडू घ्या षटकातला. थोडीशी घाई करा मित्रांनो. मैदानात आपण बघतोय प्रदीपला डावखुरा बॅटर आहे. फिल्डिंग चेंज होताना यावेळेस आपण बघतोय स्क्वेअर लेग, त्यानंतर मिड ऑन, लॉंग ऑन, सीमा रेषेवरती असणारे फिल्डर. दुसऱ्या चेंडू षटकातला राईट आर्म राऊंड द विकेट ना गोलंदाज सज्ज. ओ लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईट बॉल आहे. 1 धाव येईल घ्या चेंडूवरती. स्कोर कार्ड जर पाहिला ना तर हलकासा पुढे सरकेल. 18 धावांची गरज. बिलकुल 11 चेंडू आणि 18 धावा हे समीकरण आहे. नो टीम मीटिंग करू नका. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येताना मध्यम गती गोलंदाज आहे. राईटी बॉलर राऊंड द विकेट ना. आखू टप्प्याचा चेंडू, परंतु यावेळेस मात्र सुरेख फटका आहे. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेकडे, बिलकुल सीमारेषा पार. चौकार यावेळेस चाललाय प्रदीपच्या बॅटमधून. बांधन संघ थोडासा मजबूत स्थितीमध्ये आहे. ह्या चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड जर पाहिला तर 19 या आकड्यावरती. म्हणजे विचार केला तर इथून आता मात्र धाबींची गरज आहे 14 धाबींची गरज. 10 चेंडू आणि 14 धावा. 10 चेंडू 14 धाबींची गरज. गोलंदाज सज्ज, ओव्हर द विकेट ना. लॉर कुलटॉस हलक्या हातानं ड्राईव्ह केलंय. समोर मात्र 1 धाव कंप्लीट होईल. ओ 13 धाबींची गरज आहे. विचार केला तर 9 चेंडूंचा खेळ शेष आहे. 3 चेंडू घ्या षटकातले घेणं गरजेचं आहे. अजूनही सामना बरोबरीचा आहे, कारण 13 धावा 9 चेंडूंमध्ये चेस करायची आहेत. ह्या मैदानावरती कमी धावा सुद्धा डिफेंड केल्यात. बऱ्याचशा संघांना चांगलं प्रदर्शन गोलंदाजीमध्ये दाखवलंय. अतिशय सुरेख ग्राउंड आहे, शानदार मैदान असं म्हणायला हरकत नाही. खरपडपाडा डोलारी खुर्दचे हे ग्राउंड यावेळेस आपण बघतोय. गोलंदाज सज्ज, ओव्हर द विकेटचा मारा करेल समोरून. सरळ बॅटनं वो ब्रँडेड षटकार आलाय. 6 धावा, आउट ऑफ द पार्क चेंडू षटकारासाठी भूपेशने पाठवलाय. बिग हिट, जबरदस्त बॅटिंग भूपेश नायात. जरूर घ्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये मात्र वन मॅन शो केलाय भूपेश नायातनं. हो बिलकुल, फिलिक कमालीचा स्ट्रोक यावेळेस आलाय चौकार.
पुन्हा एकदा 4 धावा घ्या चेंडूवरती. आता मात्र स्कोर कार्ड मजबूत परिस्थितीमध्ये टीमचा 30 धावसंख्या लागते, 2 धावांची गरज. व्हॉट अ बॅटिंग मिस्टर भूपेश नायर. 3 धावांची गरज आहे, माफ करा, 33 धावांची आवश्यकता आहे. काही प्रदर्शन करून दाखवलंय भूपेशनं और इसीलिए तो शुरू में ही कहा था कि ये एक ऐसे बल्लेबाज है ना, अगर चले तो सामने वालों को चारों का निश्चित करने का दम रखते हैं. कमाल बैटिंग इस खिलाड़ी की. वो 2 रन ले गए, 1 रन की जरूरत. सिर्फ अब 1 रन चाहिए. बांधन की टीम अब जीत के काफी करीब नजर आ रही है. सिर्फ 1 रन की जरूरत. चला पुढील 2 संघ रेडी राहायचं आहे. टॉस झालेला आहे. बिलकुल उघाणीपाडा विरुद्ध गावितपाडा. प्लीज आपण रेडी राहायचं आहे. उघाणीपाडा विरुद्ध गावितपाडा हा नेक्स्ट सामना आपण बघतोय. बिलकुल एका धावेची गरज आहे. 1 षटक 6 चेंडूंमध्ये चमत्कार होईल का बालापूर संघाकडून? 1 धाव ही रोखली जाईल का? ड्राईव्ह प्रदीप राठच्या बॅटमधून विनिंग स्ट्रोक. लॉंग ऑन रिझनला चेंडू आलाय. विनिंग फटका, विजयी फटका. आखिरकार बांधनकर ह्या संघानं हा सामना जिंकलाय. 7 कमीत कमी 9 विकेट्सनं हा सामना जिंकलेला आहे. विजेता संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. चला मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. टीम गावितपाडा हा संघ मैदानाच्या आतमध्ये जाताना विरोधी संघ असणार आहे उघाणीपाडा. आपले सलामी फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. नो टीम मीटिंग इज द बिग मॅच. मोठा सामना मैदानात